हॅलो फ्रेंड्स, मी अमर A3 अकॅडमी बाय अमर सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील द बॉय हू ब्रोक द बँक या धड्यातील महत्त्वाचे शब्दार्थ पाहणार आहोत. या शब्दांचा वापर आपल्याला पॅसेजचा अर्थ समजून उत्तरे लिहिण्यासाठी होईल. चला तर मग पाहूया. वर्ड नंबर फर्स्ट, ग्रंबल. ग्रंबल मीन्स तक्रार करणे, कुरबुर करणे, एखाद्या गोष्टीवर नाराजी दाखवून कुरकुर करणे. एक्झाम्पल पाहूया. Nathu grumbled to himself because he didn't get his salary. Nathu grumbled to himself because he didn't get his salary. नथुला त्याचा पगार मिळाला नसल्यामुळे त्याने स्वतःशीच कुरबुर केली. नेक्स्ट वर्ड, स्वीप. स्वीप मीन्स केरसुनीने एखादी जागा झाडणे. एक्झाम्पल, ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. स्वीपचा क्रियापदाचा दुसरा रूप हा स्वेप्ट होतो. या वाक्याचा अर्थ पाहूया. त्याने पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडल्या. नेक्स्ट वर्ड, ओन. ओन मीन्स स्वतःचं किंवा एखाद्या गोष्टीच्या मालकीचं. एक्झाम्पल, पीपल नगर बँक वॉज ओन्ड बाय सेठ गोविंदराम. पीपल नगर बँक वॉज ओन्ड बाय सेठ गोविंदराम. पीपल नगर बँक ही सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. नेक्स्ट वर्ड, ब्रूम. ब्रूम मीन्स झाडू किंवा केरसुनी. एक्झाम्पल, ही यूज द स्मॉल ब्रूम टू क्लीन द डस्ट. ही यूज द स्मॉल ब्रूम टू क्लीन द डस्ट. त्याने धूळ साफ करण्यासाठी लहान झाडूचा वापर केला. नेक्स्ट वर्ड, हरिडली. हरिडली मीन्स एखादी गोष्ट घाईघाईने करणे. एक्झाम्पल, रोहन हरिडली पॅक्ड हिज थिंग्स अँड लेफ्ट द रूम. रोहन हरिडली पॅक्ड हिज थिंग्स अँड लेफ्ट द रूम. रोहनने घाईघाईने सामान बांधले आणि खोलीतून बाहेर पडला. नेक्स्ट वर्ड, केअरलेसली. केअरलेसली मीन्स एखादी गोष्ट निष्काळजीपणे करणे. एक्झाम्पल, नथू यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. नथू यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. नथूने लहान झाडूचा वापर घाईघाईने आणि निष्काळजीपणे केला. नेक्स्ट वर्ड, डस्ट. डस्ट मीन्स धूळ किंवा धुराळा. एक्झाम्पल, ही फ्लिक्ड द डस्ट फ्रॉम हिज सूट. ही फ्लिक्ड द डस्ट फ्रॉम हिज सूट. त्याने आपल्या सूटमधून धूळ झटकली. नेक्स्ट वर्ड, राईज. राईज मीन्स एखादी गोष्ट वर जाणे, उडणे किंवा चंद्र, सूर्य इत्यादीचा उदय होणे. तसेच तापमान, उष्णता, आवाज, किमती इत्यादी वाढणे. एक्झाम्पल, हाऊस प्राइसेस आर रायझिंग डे बाय डे. हाऊस प्राइसेस आर रायझिंग डे बाय डे. घराच्या किमती या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नेक्स्ट वर्ड, क्लाउड. क्लाउड मीन्स ढग किंवा ढगांनी आच्छादित झालेलं. एक्झाम्पल, द प्लेन डिसअपियर्ड बिहाइंड अ क्लाउड. द प्लेन डिसअपियर्ड बिहाइंड अ क्लाउड. विमान ढगाच्या मागे गायब झालं. नेक्स्ट वर्ड, सेटल डाऊन. सेटल डाऊन मीन्स एखाद्या गोष्टीवर स्थिरावणे, साचणे किंवा विसावणे. एक्झाम्पल, द डस्ट सेटल डाऊन ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. द डस्ट सेटल डाऊन ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. धूळ बँकेच्या पायऱ्यावर साचली. नेक्स्ट वर्ड, स्टेप्स. स्टेप्स मीन्स पायऱ्या. एक्झाम्पल, दीज स्टेप्स आर व्हेरी डस्टी. या पायऱ्या खूप धुळीने माखलेल्या आहेत. नेक्स्ट वर्ड, बँग. बँग मीन्स मोठा आवाज करून एखादी गोष्ट आदळणे किंवा धाडकन बंद करणे. एक्झाम्पल, नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. नथू सुपलीचा जोराने आवाज करत कचऱ्याच्या डब्यावर आदळत होता. नेक्स्ट वर्ड, डस्टबिन. डस्टबिन्स मीन कचराकुंडी. एक्झाम्पल, इट वॉज अ ब्लॅक प्लास्टिक डस्टबिन बॅग. इट वॉज अ ब्लॅक प्लास्टिक डस्टबिन बॅग. ती काळ्या प्लास्टिकची कचराकुंडीची पिशवी आहे. नेक्स्ट वर्ड, पास्ड बाय. पास्ड बाय म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा ठिकाणाच्या जवळून जाणे. एक्झाम्पल, सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय नथू. सीताराम द वॉशरमॅन्स सन पास्ड बाय नथू. सीताराम हा धोब्याचा मुलगा नथूच्या जवळून गेला. नेक्स्ट वर्ड, डिलिव्हरी. डिलिव्हरी मीन्स एखादी गोष्ट वितरण करणे, वाटप करणे किंवा बाळाची प्रसूती होणे. एक्झाम्पल, सीताराम वॉज ऑन डिलिव्हरी राऊंड ऑफ क्लोथ्स. सीताराम वॉज ऑन डिलिव्हरी राऊंड ऑफ क्लोथ्स म्हणजे सीताराम कपडे वितरण करण्याच्या फेरीवर होता, म्हणजे वाटप करत होता. नेक्स्ट वर्ड, बंडल. बंडल मीन्स गठ्ठा, गाठोडं किंवा मोळी. एक्झाम्पल, ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स म्हणजे त्याच्याकडे एक स्वच्छ इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं होतं. नेक्स्ट वर्ड, कॉल्ड आउट. कॉल्ड आउट मीन्स विशेषतः एखाद्याला आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अडचणीच्या वेळी बोलवणे. एक्झाम्पल, ही कॉल्ड आउट टू नथू फॉर हेल्प. ही कॉल्ड आउट टू नथू फॉर हेल्प. त्याने मदतीसाठी नथूला हाक मारली. नेक्स्ट वर्ड, अनॉइड. अनॉइड मीन्स एखाद्याला राग आणून देणे, चिडवणे किंवा त्रस्त करणे.
एक्झाम्पल, हीज सीजलेस क्वेश्चन्स बिगॅन टू अनॉय मी. हीज सीजलेस क्वेश्चन्स बिगॅन टू अनॉय मी. त्याचे सततचे प्रश्नांनी मला त्रस्त केलं किंवा चिडीला आणलं. नेक्स्ट वर्ड, बिकॉज. बिकॉज म्हणजे कारण की किंवा डॅश डॅशच्यामुळे म्हणजे एखाद्या गोष्टीच्यामुळे. एक्झाम्पल, आय कुड नॉट कम टू मॅरेज बिकॉज आय वॉज सिक. आय कुड नॉट कम टू मॅरेज बिकॉज आय वॉज सिक. मी लग्नाला येऊ शकलो नाही कारण मी आजारी होतो. नेक्स्ट वर्ड, रिफ्यूज. रिफ्यूज मीन्स एखाद्या गोष्टीला नकार देणे किंवा नाकारणे. एक्झाम्पल, दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. ते अजूनही मला महिन्याला ₹2 जास्त देण्याचं नाकारत आहेत. नेक्स्ट वर्ड, कंप्लेंट. कंप्लेंट मीन्स तक्रार करणे किंवा एखादी गोष्ट सांगणे. एक्झाम्पल, स्वीपर बॉय कंप्लेंट टू द नथू. स्वीपर बॉय कंप्लेंट टू द नथू म्हणजे झाडूवाला मुलाने नथूला सांगितलं किंवा त्याच्या कामाबद्दल त्याने त्या स्वीपर बॉयने नथूशी तक्रार केली. नेक्स्ट वर्ड, स्वीपर बॉय. स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाला मुलगा किंवा सफाई कामगार. एक्झाम्पल, ही वर्क्स इन अ कंपनी ॲज अ स्वीपर बॉय. ही वर्क्स इन अ कंपनी ॲज अ स्वीपर बॉय. तो कंपनीमध्ये झाडूवाला मुलगा म्हणून काम करतो. नेक्स्ट वर्ड, रिसिव्ड. रिसिव्ड मीन्स एखादी गोष्ट, वस्तू इत्यादी मिळणे किंवा अनुभवणे. एक्झाम्पल, आय हॅव नॉट रिसिव्ड माय रेग्युलर पे. आय हॅव नॉट रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझे नियमित वेतन मिळाले नाही. नेक्स्ट वर्ड, वेजेस. वेजेस म्हणजे वेतन, पगार किंवा कामाचा मोबदला. एक्झाम्पल, नथू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. नथू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ म्हणजे एका महिन्यापासून नथूला त्याचा पगार मिळालेला नाही. नेक्स्ट वर्ड, सॅलरी. सॅलरी मीन्स पगार किंवा वेतन. एक्झाम्पल, ही रिसिव्ड अ सॅलरी ऑफ 30,000. ही रिसिव्ड अ सॅलरी ऑफ 30,000 म्हणजे त्याला ₹30,000 पगार हा मिळाला. नेक्स्ट वर्ड, होल्डअप. होल्डअप म्हणजे एखादी गोष्ट किंवा वस्तू स्वतःच्या ताब्यात घेणे किंवा रोखून धरणे. एक्झाम्पल, बँक होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. बँक होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. बँकेने गरीब माणसाचा पगार रोखून धरला. नेक्स्ट वर्ड, सेव्हरल. सेव्हरल म्हणजे बरेच, अनेक किंवा निरनिराळे. एक्झाम्पल, नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. नथूने कचरा कोंडीवर सुपली अनेक वेळा आदळली. नेक्स्ट वर्ड, एम्पसाइज. एम्पसाइज म्हणजे एखाद्या गोष्टीला जोर देणे किंवा त्या गोष्टीला महत्त्व देणे. एक्झाम्पल, नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट. नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट. नथूने आपल्या मुद्द्यावर जोर देण्यासाठी अनेक वेळा सुपली कचराकुंडीवर आदळली. नेक्स्ट वर्ड, कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. एक्झाम्पल, कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ इज द फर्स्ट स्टेप ऑन द रोड टू सक्सेस. कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ इज द फर्स्ट स्टेप ऑन द रोड टू सक्सेस म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास ही यशाच्या मार्गावरील पहिली पायरी आहे. नेक्स्ट वर्ड, लुकआउट. लुकआउट मीन्स एखाद्या गोष्टीची देखरेख करणे, शोध घेणे. I will keep a lookout for any jobs that might suit you. I will keep a lookout for any jobs that might suit you. म्हणजे तुझ्या पात्रतेत बसशील किंवा तुला जो सूट होईल अशा नोकरीच्या मी शोधात राहील. नेक्स्ट वर्ड, प्लॉडेड. प्लॉडेड म्हणजे मोठ्या कष्टाने जड पाय टाकत चालणे किंवा धावणे म्हणूया. एक्झाम्पल, ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग द रोड. ही प्लॉडेड बेअर फूट अलॉंग द रोड. तो रस्त्याच्या कडेला अनवाणी पायाने चालला. तर बेअर फूट म्हणजे काय, तर अनवाणी पायाने म्हणूया. नेक्स्ट वर्ड, बेअर फूट. तर बेअर फूट म्हणजे अनवाणी किंवा पायात काहीही न घालता. ही वॉक्ड बेअर फूट अक्रॉस द सँड. ही वॉक्ड बेअर फूट अक्रॉस द सँड म्हणजे तो वाळूच्या पलीकडे अनवाणी पायाने चालला. नेक्स्ट वर्ड, हाईड. हाईड मीन्स एखादी गोष्ट लपवणे. एक्झाम्पल, द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज शोल्डर अँड हेड. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज शोल्डर अँड हेड म्हणजे कपड्याच्या मोठ्या गठ्ठ्याने त्यांचं डोकं आणि खांदे लपून जातात. नेक्स्ट वर्ड, टाय. टाय म्हणजे काय, तर गाठ मारून एखादी गोष्ट किंवा वस्तू बांधणे किंवा स्पर्धेत एखाद्याशी बरोबरी करतो त्याला आपण म्हणतो मॅच हा टाय झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, ही टायड हिज बंडल टुगेदर. ही टायड हिज बंडल टुगेदर त्याने त्याचं गाठोडं एकत्र बांधलं. नेक्स्ट वर्ड, लुक फॉर. लुक फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शोधात असणे. एक्झाम्पल, अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर जॉब. अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर जॉब म्हणजे सफाई कामगार मुलगा जो की नोकरीच्या शोधात आहे. नेक्स्ट वर्ड,
हॉइस्ट. हॉइस्ट म्हणजे एखादी गोष्ट उंच उचलणे, आधार देणे किंवा लटकवणे. एक्झाम्पल, सीताराम हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट अवे. सीताराम हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट अवे. सीताराम आपली बॅग खांद्यावर उचलून निघून गेला. नेक्स्ट वर्ड, इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन मीन्स एखाद्याला सूचना देणे. एक्झाम्पल, शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. म्हणजे बाळाची काळजी घेण्याबाबत तिने आयाला सूचना दिल्या. नेक्स्ट वर्ड, मिड डे मील. मिड डे मील म्हणजे मध्यान्ह पोषण किंवा मध्यान्ह आहार म्हणूया. एक्झाम्पल, गव्हर्नमेंट लॉन्च्ड मिड डे मील स्कीम फॉर चिल्ड्रन अँड स्टुडंट. गव्हर्नमेंट लॉन्च्ड मिड डे मील स्कीम फॉर चिल्ड्रन अँड स्टुडंट. म्हणजे सरकारने मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. नेक्स्ट वर्ड, कस्टमरी. कस्टमरी मीन्स नेहमीचा किंवा सवयीचा. एक्झाम्पल, धिस इज हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स ऑन एव्हरी संडे. धिस इज हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स ऑन एव्हरी संडे. म्हणजे दर रविवारी कपड्याच्या दुकानात फेरफटका मारण्याची तिची सवय आहे. नेक्स्ट वर्ड, टॅमरिन ट्री. टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड. एक्झाम्पल, अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ बाजार. अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ बाजार. म्हणजे बाजाराच्या एका टोकाला एक मोठं सावली असलेलं चिंचेचं झाड वाढलेलं होतं. नेक्स्ट वर्ड, शेल्टर. शेल्टर मीन्स आश्रय किंवा निवारा. एक्झाम्पल, मिसेस भूषण वॉज शेल्टरिंग फ्रॉम द हीट. मिसेस भूषण वॉज शेल्टरिंग फ्रॉम द हीट. अर्थ होतो, श्रीमती भूषण उन्हापासून आश्रय किंवा निवारा घेत होत्या. म्हणजे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मिसेस भूषण या चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या होत्या. हे सुद्धा मागचं वाक्य होतं. नेक्स्ट वर्ड, फॅनिंग. फॅनिंग मीन्स वारा घालणे किंवा एखाद्याला गरमी होऊ नये म्हणून हवा घालणे. एक्झाम्पल, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. म्हणजे मिसेस भूषण मोठ्या रुमालाने स्वतःला हवा घालत होत्या. नेक्स्ट वर्ड, एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे थकणे. एक्झाम्पल, दे वर एक्झॉस्टेड ऑफ स्पीकिंग ऑन द सेम टॉकिंग. दे वर एक्झॉस्टेड ऑफ स्पीकिंग ऑन द सेम टॉकिंग. म्हणजे एकाच मुद्द्यावर बोलून ते थकले होते. नेक्स्ट वर्ड, स्टेशनरी. स्टेशनरी मीन्स स्थिर किंवा थांबलेला. एक्झाम्पल, मिस्टर भूषण हॅड नॉट रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. मिस्टर भूषण हॅड नॉट रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. म्हणजे श्रीभूषण हे एका दुकानात थांबलेले नव्हते. नेक्स्ट वर्ड, बँकरप्ट. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर, कफल्लक. एक्झाम्पल, द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. म्हणजे बँक दिवाळखोरीत जाणार आहे. नेक्स्ट वर्ड, स्टार्टल. स्टार्टल म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे किंवा चकित होणे. आय वॉज स्टार्टल बाय हर क्वेश्चन. आय वॉज स्टार्टल बाय हर क्वेश्चन. म्हणजे तिच्या प्रश्नाने मी हैराण झालो किंवा तिच्या प्रश्नाने मला धक्का बसला किंवा चकित झालो असं म्हणता येईल. नेक्स्ट वर्ड, येल्प. येल्प म्हणजे किंचाळणे किंवा ओरडणे. एक्झाम्पल, द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. म्हणजे ग्राहक वेदना आणि त्रासाने ओरडला. नेक्स्ट वर्ड, नीक्ड. नीक्ड मीन्स हलकेच कापले किंवा खाज पडले. एक्झाम्पल, बार्बर नीक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. बार्बर नीक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. म्हणजे नाईने त्याच्या ग्राहकाचा उजवा कान हलकाच कापला किंवा अलगद कट बसला असं म्हणता येईल. नेक्स्ट वर्ड, डॅश्ड आउट. डॅश्ड आउट म्हणजे धावत सुटणे. एक्झाम्पल, चिल्ड्रन डॅश्ड आउट टू द प्लेग्राऊंड. चिल्ड्रन डॅश्ड आउट टू द प्लेग्राऊंड. म्हणजे सर्व मुले खेळाच्या मैदानाकडे धावत सुटली. नेक्स्ट वर्ड, कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजे कोसळणे. एखादी बिल्डिंग कोसळले, शेअर मार्केटच्या प्राईस कोसळणे, त्यासाठी सुद्धा हा वर्ड वापरण्यात येतो. एक्झाम्पल, डेफिनेटली इट मीन्स अ बँक कोलॅप्स. डेफिनेटली इट मीन्स अ बँक कोलॅप्स. म्हणजे निश्चितपणे याचा अर्थ बँक कोसळली आहे. नेक्स्ट वर्ड, बी लाईन. बी लाईन म्हणजे सरळ मार्ग. एक्झाम्पल, ही मेड अ बी लाईन फॉर हिज ऑफिस. ही मेड अ बी लाईन फॉर हिज ऑफिस. म्हणजे त्याने त्याच्या ऑफिससाठी सरळ मार्ग बनवला. नेक्स्ट वर्ड, स्प्रेड. स्प्रेड मीन्स एखाद्या गोष्टीचा प्रसार होणे. म्हणजे बातमी काय झाली, प्रसार झाली. किंवा बी, खत इत्यादी जमिनीवर पसरवणे, त्याला स्प्रेड हा वर्ड वापरण्यात येतो. एक्झाम्पल, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. म्हणजे ही बातमी जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे वेगाने पसरली. नेक्स्ट वर्ड, बिटल सेलर. बिटल सेलर म्हणजे पान विक्रेता किंवा पानपट्टीवाला दुकानदार. एक्झाम्पल, ही इज अ फेमस बिटल सेलर इन औरंगाबाद. ही इज अ फेमस बिटल सेलर इन औरंगाबाद. म्हणजे तो औरंगाबादचा प्रसिद्ध पान विक्रेता आहे. नेक्स्ट वर्ड,
क्रुक्ड. क्रुक्ड मीन्स सरळ नसलेला किंवा कपटी मनुष्य. एक्झाम्पल, ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग म्हणजे म्हातारा गणपत भिकारी हा एका पायाने लंगडा होता. नेक्स्ट वर्ड, ॲस्टोनिश. ॲस्टोनिश मीन्स आश्चर्यचकित करणे. एक्झाम्पल, गणपत ॲस्टोनिश टू एव्हरीवन. गणपत ॲस्टोनिश्ड टू एव्हरीवन म्हणजे गणपतने सर्वांना आश्चर्यचकित केलं. नेक्स्ट वर्ड, स्कॉटिंग. स्कॉटिंग म्हणजे पाय दुमडून बसणे. एक्झाम्पल, ही हॅड बीन स्कॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. ही हॅड बीन स्कॉटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स म्हणजे अनेक वर्षापासून तो त्या फुटपाथवर पाय दुमडून भीक मागत बसलेला असायचा. नेक्स्ट वर्ड, पेवमेंट. पेवमेंट म्हणजे फुटपाथ किंवा पदपाथ. एक्झाम्पल, ही हॅज बीन बेगिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. ही हॅज बीन बेगिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स म्हणजे तो वर्षानुवर्षे फुटपाथवर भीक मागत आहे. नेक्स्ट वर्ड, बॅरो. बॅरो म्हणजे दोन चाकी हातगाडा. एक्झाम्पल, इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे म्हणजे संध्याकाळी कोणीतरी त्याला हातगाडावरून घेऊन जायचं. नेक्स्ट वर्ड, अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. एक्झाम्पल, द ब्रिज ब्रोक डाऊन इन द लास्ट अर्थक्वेक. द ब्रिज ब्रोक डाऊन इन द लास्ट अर्थक्वेक म्हणजे गेल्या भूकंपात हा पूल तुटला होता. नेक्स्ट वर्ड, ड्रॉट. ड्रॉट मीन्स अनावृष्टी किंवा दुष्काळ. एक्झाम्पल, द एरिया वॉज कॉन्स्टंटली हिट बाय ड्रॉट. द एरिया वॉज कॉन्स्टंटली हिट बाय ड्रॉट म्हणजे या भागात सतत दुष्काळ पडत होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट वर्ड पाहूया, इमिनंट. इमिनंट मीन्स संकट, मृत्यू इत्यादी घडून येण्याची नजीकची शक्यता. एक्झाम्पल, द इमिनंट क्रायसिस ऑन पीपल नगर बँक स्टार्टल द टाउन. द इमिनंट क्रायसिस ऑन पीपल नगर बँक स्टार्टल द टाउन म्हणजे पीपल नगर बँकेवर येणाऱ्या संकटाने शहर हादरलं. नेक्स्ट वर्ड, स्पेक्युलेटिंग. स्पेक्युलेटिंग म्हणजे तर्क करणे किंवा अंदाज बांधणे. मूळ वर्ड असू शकतो स्पेक्युलेट. एक्झाम्पल, जर्नलिस्ट आर स्पेक्युलेटिंग अबाउट वेदर कंडिशन ऑफ आसाम. जर्नलिस्ट आर स्पेक्युलेटिंग अबाउट वेदर कंडिशन ऑफ आसाम म्हणजे पत्रकार हे आसामच्या हवामान परिस्थितीवर अंदाज बांधत होते. नेक्स्ट वर्ड, फ्रेंझी. फ्रेंझी म्हणजे क्रोध, आवेश किंवा उन्मादाने म्हणजे रागाने म्हणता येईल. एक्झाम्पल, द कंट्री वॉज ग्रीप्ड बाय अ फ्रेंझी ऑफ नॅशनलिझम. द कंट्री वॉज ग्रीप्ड बाय अ फ्रेंझी ऑफ नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवादाच्या उन्मादाने देश हा ग्रासला होता. नेक्स्ट वर्ड, बोस्टेड. बोस्टेड म्हणजे बढाई मारणे किंवा आपण केलेल्या एखाद्या गोष्टीबाबत अभिमान बाळगणे. एक्झाम्पल, सम पीपल बोस्टेड ऑफ देअर फारसाइडनेस. सम पीपल बोस्टेड ऑफ देअर फारसाइडनेस म्हणजे काही लोक त्यांच्या दूरदृष्टीचा अभिमान बाळगू लागले. नेक्स्ट वर्ड, इंडल्जिन. इंडल्जिन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीत गुंतणे किंवा स्वैर आनंद मिळवणे. एक्झाम्पल, सेठ गोविंदराम वॉज इंडल्ज इन बॅड ॲक्टिव्हिटीज. अर्थ होतो सेठ गोविंदराम वाईट कामात गुंतला होता. नेक्स्ट वर्ड, डिलेमा. डिलेमा म्हणजे कोंडीत पडणे किंवा द्विधा किंवा वाईट परिस्थितीत असणे म्हणजे इकडे आड किंवा तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे काय करायचं न सुचणे. द हॅरेस मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. अर्थ होतो त्रासलेला व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. नेक्स्ट वर्ड, ऑप्टेन. ऑप्टेन म्हणजे एखादी गोष्ट मिळणे किंवा प्राप्त करणे. एक्झाम्पल, इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनादर बँक. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनादर बँक म्हणजे आपत्कालीन निधी फक्त दुसऱ्या बँकेकडून मिळू शकतो. नेक्स्ट वर्ड पाहूया, 68 नंबरचा, परस्यूड. परस्यूड म्हणजे एखाद्याचं मन वळवणे किंवा खात्री पटवणे. एक्झाम्पल, ही वॉज नॉट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड. ही वॉज नॉट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड म्हणजे तो जमावातील लोकांचं मन वळवू शकेल याची त्याला खात्री नव्हती. नेक्स्ट वर्ड, गॅदर. गॅदर मीन्स जमा होणे किंवा एकत्र करणे. एक्झाम्पल, पीपल गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक. पीपल गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक बँकेच्या पायऱ्यावर लोक जमा झाले होते. नेक्स्ट वर्ड पाहूया, ॲग्रेवेटेड. ॲग्रेवेटेड म्हणजे एखादी परिस्थिती गंभीर करणे किंवा बिघडवणे. मिसचिप मेकर्स ॲग्रेवेटेड द सिच्युएशन. मिसचिप मेकर्स ॲग्रेवेटेड द सिच्युएशन म्हणजे बदमाश लोकांनी परिस्थिती आणखीनच बिघडवली. नेक्स्ट वर्ड, प्लॅकेट. प्लॅकेट म्हणजे एखाद्याला शांत करणे किंवा त्याची समजूत घालणे. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट देम. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट देम म्हणजे मॅनेजरने दरवाजापाशी जाऊन लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट वर्ड, अर्ज.
अर्ज म्हणजे एखाद्याला गळ घालणे किंवा विनवणी करणे. एक्झाम्पल, ही अर्ज द बँक कस्टमर्स टू गो होम. ही अर्ज बँक कस्टमर टू गो होम म्हणजे त्याने बँक ग्राहकांना घरी जाण्यासाठी विनवणी केली. नेक्स्ट वर्ड, प्लेंटी. प्लेंटी म्हणजे मुबलक किंवा पुष्कळ. एक्झाम्पल, ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. ही डिक्लेअर्ड दॅट बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी म्हणजे मॅनेजरने घोषित केलं, डिक्लेअर केलं की बँकेकडे पुरेसे पैसे आहेत, पुष्कळ पैसे आहेत. नेक्स्ट वर्ड, डिस्गस्ट. डिस्गस्ट मीन्स अत्यंत वीट, तिरस्काराने किंवा चिडेने. एक्झाम्पल, ही फ्लंग द पेपर अवे इन डिस्गस्ट. ही फ्लंग द पेपर अवे इन डिस्गस्ट म्हणजे त्याने तिरस्काराने पेपर दूर फेकून दिले. नेक्स्ट वर्ड, हुलिगन्स. हुलिगन्स मीन्स गुंड किंवा त्रासदायक मनुष्य. एक्झाम्पल, हुलिगन्स हॅड थ्रोन द स्टोन ऑन द बँक. हुलिगन्स हॅड थ्रोन द स्टोन ऑन द बँक म्हणजे गुंडांनी बँकेवर दगडफेक केली. नेक्स्ट वर्ड, स्मोट. स्मोट म्हणजे प्रहार करणे किंवा एखादी गोष्ट जोरात आपटणे. एक्झाम्पल, नथू स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम. नथू स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम म्हणजे नथूने झाडू पायऱ्यावर जोरात आदळला. नेक्स्ट वर्ड, गेटिंग डाऊन. गेटिंग डाऊन मीन्स खाली उतरणे. एक्झाम्पल, द वॉशरमॅन्स सन सीताराम गेटिंग डाऊन फ्रॉम बायसिकल. द वॉशरमॅन्स सन सीताराम गेटिंग डाऊन फ्रॉम बायसिकल म्हणजे धोब्याचा मुलगा सीताराम सायकलवरून खाली उतरला. नेक्स्ट वर्ड, मटरिंग. मटरिंग मीन्स पुटपुट करत स्वतःशीच बोलणे. मूळ शब्द मटर होतो. एक्झाम्पल, नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नथू स्वतःशीच पुटपुट करत पायऱ्या झाडू लागला. नेक्स्ट वर्ड, डिटरमाइंड टू. डिटरमाइंड टू म्हणजे एखादी गोष्ट ठरवलेली असणं किंवा निर्धार करणे एखादी गोष्ट करण्याचा. एक्झाम्पल, ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे म्हणजे त्याने त्याचे पैसे मिळवण्याचा निर्धार केला होता. नेक्स्ट वर्ड जो की शेवटचा आहे, थॉटफुली. थॉटफुली म्हणजे विचारपूर्वक किंवा विचारमग्न असलेला. एक्झाम्पल, ही लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. ही लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स म्हणजे त्याने विचारपूर्वक दूरवर पाहिले. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची द बॉय हू ब्रोक द बँक या पाठ्यपुस्तकातील जो धडा आहे त्यातील महत्त्वाचे शब्दार्थ. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओज.